नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ICDS एक्झाम अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्र योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्र योजना 2017 या वर्षी सुरू झाली. सेकंड क्वेश्चन आहे, महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या योजनेत आर्थिक मदत दिली जाते? तर महिला सक्षमीकरणासाठी मुद्रा योजना आर्थिक मदत दिली जाते. क्वेश्चन नंबर थर्ड आहे, किशोरी शक्ती योजना कोणत्या वयोगटासाठी आहे? तर किशोरी शक्ती योजना ही 11 ते 18 वर्ष वयोगटासाठी आहे. महिलांसाठी मुद्रा योजनेचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर महिलांसाठी मुद्रा योजनेचा मुख्य उद्देश आहे व्यावसायिक कर्ज. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सुकन्या समृद्धी योजना कोणत्या खात्यातून कार्यरत आहे? तर सुकन्या समृद्धी योजना ही पोस्ट ऑफिस या खात्यातून कार्यरत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत किती वेळा आर्थिक मदत दिली जाते? तर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत 3 वेळा आर्थिक मदत दिली जाते. महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या योजनेत प्रशिक्षण दिले जाते? तर महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या योजनेत प्रशिक्षण दिले जाते? तर महिला सक्षमीकरणासाठी महिला स्वयंसहाय्यता गट या योजनेत प्रशिक्षण दिले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बेटी बचाव बेटी पढाओ योजनेचे मुख्य उद्देश कोणते आहे? तर बेटी बचाव बेटी पढाओ योजनेचे मुख्य उद्देश आहे मुलींचे शिक्षण. महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही गॅस पुरवठ्याशी संबंधित आहे. सुकन्या समृद्धी योजना कोणत्या वयोगटासाठी उपयुक्त आहे? तर सुकन्या समृद्धी योजना ही 0 ते 10 वर्ष या वयोगटासाठी उपयुक्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महिला शक्ती केंद्राची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर महिला शक्ती केंद्राची सुरुवात ही 2017 या वर्षी झाली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या योजनेत बचत गटांचा समावेश आहे? तर महिला सक्षमीकरणासाठी महिला स्वयं गट या योजनेत बचत गटांचा समावेश आहे. महिलांच्या शिक्षणासाठी कोणती योजना महत्वाची आहे? तर महिलांच्या शिक्षणासाठी बालिका शिक्षण अभियान ही योजना महत्वाची आहे. तर बघा, आजचे हे क्वेश्चन संपलेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला महत्वाची अपडेट मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.